चलो अपूर्णांकांची वजाबाकी. अपूर्णांकांची वजाबाकी बेरीज आपली झाली होती काल, सगळ्यांना समजली असेल. जर छेद सारखा असला तर काहीच करायची गरज नाहीये. जर छेद सारखा नसेल तर क्रॉस करून आपण काय करायचा, छेद सारखा करायचा. वजाबाकी मध्ये बी सेम तसंच, छेद सारखा आहे का ते पाहायचं. पहिलं गणित पहा, 3/5 वजा 3/7. दोन्ही छेद सारखे का, छेद सारखे का. छेद सारखा करायचा असल्यास 3/7 वजा, काल काय होतं बेरीज, आज काय आहे वजा. 3/5 सेम तीच प्रोसेस, खाली 5/7 छेद सारखा झाला का पाहिजे. यांचा बी छेद किती 35, यांचा बी छेद किती 35. क्रॉस केलं 3/7 21. आता 5 वेळा पाडे लिहिले. 3/5 21 वजा 15 6/35. 2 ची कसोटी नाही लागत, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, 5 ची. उत्तर लिहू रे, लिहू. जशी बेरीज केली सेम तशीच वजाबाकी. तीन 3/5 वजा 3/7. चला पटापट. आपण स्वतः सोडवायचं. पुसू गणित क्रमांक 2. दोन 2/9 वजा 2/11. चला सोडवा बरं. कालचे आपले बेरजेचे गणित झाले तर वजाबाकी आपल्याला काही जास्त टेन्शन देणार नाही. चला पटापट पटापट. बघा आता वजाबाकी करताना लक्ष द्या, बेरीज करताना बी मी इकडनं पहिले रेष मारत होता, बरोबर का. म्हणजे पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद इकडनं केलं ते उलट होऊन जाईल, समजतंय ना. चाल घे. 11 दुनी 22 वजा 2 नम भागेले 11 नम. आता ज्याचे पाडे पाठ त्याला समजतंय मी काय करतोय. काय केलं, 11 दुनी 2 गुणिले 11 कर का 11 गुणिले 2 कर. उत्तर 22. 9 दुनी 22 वजा 18 भागेले छेद सारखा करण्यासाठी 11 नम चाल कर. 22 मधून 18 गेले छेद. 2 ची कसोटी वरती लागते खाली लागत नाही. 2 ची कसोटी कोण सांगत, या संख्येच्या शेवटी 2 4 6 8 0 त्याला 2 ने भाग जातो, नाही येत. 3 ची कसोटी दिलेल्या संख्येची बेरीज 9 9 खाली 3 आहे वरती चालणार. 4 ची कसोटी शेवटचे 2 अंक नाही, इथं जाईन पण इथे जाणार. 5 च्या कसोटीमध्ये शेवटी 0 आणि 5 पाहिजे, म्हणजे हेच उत्तर आहे आपलं. उत्तर जर भाग जात असला तर द्यायचा, नाही तर नाही द्यायचा. ठीक आहे, झालं. पुढचा प्रश्न गणित क्रमांक 3. चाल घे. 37/5 वजा 36/9. मी मुद्दाम लसावीचा इथे काही हे करणार नाही, कारण आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेशन पक्क करायचंय. गुणाकार करायचा, गुणाकार करायचा. हा काय झालं, झिरो झिरो आणि 1 1.
झिरो चिन्ह वजा बाकी करताना आपण हा बरोबर, कारण अपूर्णांकाचं उत्तर 0 येत नाही म्हणून इन्फिनिटी दिलं. भागाकार आहे ना तो, भागाकारांची वजाबाकी म्हणून इन्फिनिटी. त्या स्टेप पर्यंत, त्या स्टॅटिस्टिक्सच्या स्टेप पर्यंत जायचंच नाही आपण. आणि जर एखादी गणित आलं बी असेल पोलीस भरतीला, त्याने जे उत्तर कॉपी केलंय ते आपण करून घ्यायचं. ते तर आपल्याला ऑप्शन मध्ये दिसेनच. ऑप्शन मध्ये एक बी होतं. आता मला सांग, या पोर्शनचं उत्तर आलं 100 रुपये आणि या पोर्शनचं उत्तर आलं 100 रुपये. मग काय येईल उत्तर? मेन काय करतोय आपण? वजाबाकी. तर त्याचं उत्तर 0च पाहिजे. पण आता हा गणिताच्या पुढचा पार्ट येतो, तो पार्ट आपल्याला काही घ्यायचा नाही, ते इन्फिनिटी वाला. एखादी गणित आलं तर आपण करून घेऊ. चला सोडवा. 37 नम 333 शाबास. वजा 36 पाचा 180 भागिले 9 पाचे आले का इथपर्यंत? वजा बाकी कर रे. 3चा 8 5 13 153 छेद 45 पायरे 4 आणि 5 4 आणि 5 1 आणि 5 6 आणि 3 3च्या पाड्यात किंवा 3च्या पटीत आल्यास 3ने पूर्ण भाग जातो. देऊ 3 भाग. 3 1 उरला. 3 पाचे 3 पाचे 3 1 हा परत पायरे 5 आणि 1 5 आणि 1 परत 3 भाग देणं पडेल. 3 पाचे 3 1 उरले. 3 7 उत्तर 17/5 आलं का बाय? 17/5 आलं सगळ्यांचं. तुम्ही जर लसावी बी सोडवत असाल तरी बी हे उत्तर येईल. कोणाकोणाचं आलं 17/5? पाहू बरं किती लोकांचं आलं. आलं का भाऊ? चला पुसू का? हा, गणित क्रमांक 4. पटापट करा. आपण हे कॅल्क्युलेशन साठी घेतोय आणि याला सोडवता कसं त्याच्यासाठी. बाकी हा टॉपिक आपला एवढा काही महत्वाचा नाहीये. आपलं कॅल्क्युलेशन पास झालं पाहिजे आणि हे आपल्याला काळकाम वेग मध्ये कामात येतील ना. पहिल्या माणसातून दुसरा माणूस वजा करायचा येतं तेव्हा ते आपल्याला कामात पडतं. चालते पटापट. लेक्चर पाहिले का? दोन मागे भाविका लेक्चर दाखवले का? मग काही टाइम वेस्ट करीत फायदा नाहीये. तू लक्ष दे. तिची इच्छा नाही शिकायची. जर कोणाची इच्छा नाहीये तर आपण त्याच्या इच्छेमध्ये जाऊ शकत नाही. बेनम वजा 2 पंचे आणि 5 नम 8 छेद. आलं का रे? आलं का रे भाऊ? सांग रुपेश. दुसरं सांग भाऊ. 9 छेद 100 भाग दे ना. मग 3 भाग जाईल ना. 8 आणि 1 9. पहिले तर आपण याला इथे काट्यात करू शकतो आणि नाही बी केली तर चालेल. 12 त्रिक 36 आणि 9 त्रिक 12 हा, मग त्याचं उत्तर आलं तर 9 छेद 108 इथपर्यंत तो आला. पण हे चुकीचं उत्तर आहे, त्याला कन्वर्ट करावं लागेल. त्याच्यासाठीच तर कसोट्या शिकल्या आपण काल. 8 आणि 1 येईन 3च्या पाड्यात 9 तर येईनच. चला या डायरेक्ट 9 न त्याला चालेल का? हे बाय 9 1 10 आहे. 9 1 1 उरला. 9 दोन्ही उत्तर. पहा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. 1 छेद
पुसू ओमकार जमताय का? नेक्स्ट गणित क्रमांक 6. शाबास. पाढे पाठ राहिले तर कोणतंच गणित कठीण वाटणार नाही. काटछाट वापरून टाकायची इथं. एक बे बे साती चौथा. शाबास. म्हणजे आपल्यासाठी सोपं होऊन जात. इकडे 7 बाजूला वजाबाकी करून घ्यायची तिथं करण्यापेक्षा. टाइम नको जायला पाहिजे आपला, पटकन पेन हल्ला पाहिजे. कर वजाबाकी इकडे. 117 वजा 72 कर ना. वजाबाकी करून घ्यायची लगेच. शाबास. 4 आहे तो. झालं. उलट करते तू. इकडनं असं जायचं पहिले. 4 कडून 14 कडे पहिले. 14 चौक 56. छेद 70. 2 भाग दे. शाबास. व्हेरी गुड. चला. 13 117 वजा 9 8 13 8 हा 117 मधून 72 गेले. 28 आणि 17 45. छेद नाही जात बा. तेच उत्तर. नेक्स्ट बे 1 बे बे 7 14. काल शिकले आपण अपूर्णांकांच्या बेरीज मध्ये की मोठ्या संख्येला भाग देऊन टाकायचा. हा जाता शिंत द्यायचा, घरून नाही द्यायचा. 7 चौक वजा 5 1 खाली 7 5 28 मधून 5 गेले. छेद हे मुद्दाम दिला आता. 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला. डायरेक्ट बी केलं चालेल, काटछाट पद्धत वापरली तरी बी चालेल. डायरेक्ट करू. 4 7 वजा 3 5 आणि 5 6 24 मधून 15 गेले. छेद 3 चा पाडा. 3 त्रिक 3 1 3 0 उत्तर 3 छेद 10 आलं. चला पुढचा प्रश्न. पुसू काय कोणाला लिहायचा असेल तर लिहू शकतो. टाइम घेऊ थोडं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत ते पाहू शकता. पुसू का? कोणाकोणाला समजतं हे शिकवलेलं? कालचं जर होमवर्क करून आले तुम्ही इथं आजचं सोपं जातं. माझ्या शिकायची पद्धत एक आहे. मागचा पार्ट हा पुढच्या पुढचा पार्ट हा मागच्या पार्टावर आधारित राहतो. मी सिक्वेन्स वाईज चालतो. पहिली दुसरी तिसरी आणि मग सिक्वेन्स न 10वी 12वी.
डायरेक्ट 17 नंबरचा फॉर्म नाही आपला, की लावलं डायरेक्ट शेकडेवारी. मी कधीच शिकवताना डायरेक्ट गणित शिकवत नाही. पहिले बेसिक बेसिक कंप्लीट झाल्याशिवाय मी डायरेक्ट लेक्चरला हात लावत नाही. मग ते जुने पोरं बोर झाले तरी चालतील, पण नवीनले बी घिसन चालतं आम्ही. 9 नंबर 10 नंबरचं गणित. जे हुशार असतील ते काटछाट पद्धत वापरतील, जे येडे असतील ते 201 गुणिले 6 करतील. झालं पा. मुद्दाम तीनाची कसोटी टाकली होती. 3 3 सक आणि 3 साते 3 दुने 3 सक आणि 3 साते 67/1 वजा 67/2. 67 दुने वजा 67 आणि 2 उरले 67/2. पहिल्या गणिताचं उत्तर 67/2. चांगलं होतं गणित. आणि हे मुद्दाम ज्यांचे डोळे नाही अशा लोकांसाठी. इथे 30 गुणिले 18 करण्याची गरज नव्हती. जर छेद सारखा आहे तर उत्तरात छेद जसाच्या तसा. 30तून 20 गेले 10 आणि भाग द्यायचा. 2 पंचे आणि 2 नम उत्तर झालं. छेद सारखा होता ना, तर गुणाकार करायची गरज नाही. काल फसवलं तुम्हाला असंच. छेद सारखा करायचा असल्यास गुणाकार करावा लागतो, पण जर छेद ऑलरेडी सारखा आहे तर काही गरज नाही. सरळ सरळ देऊ पुढचे गणित. चला घ्या. पाच गणित दिलेले आहे. एक एक सोडवा, काही करू नका.
छेद दे ना 8×72. 72 भागते 3 भाग. 24 हा वरती बी 3. मग तर तिसऱ्या घरात कस कदाचित वरती वरती कट होईन फक्त. याच्या घरात नाही जायचं नाही. 11 नंबर 7/24. 7/24. 12 नंबर 10/21. 10/21. 9 सक किती होता? 12×7=84. ओके 9 सक. शाबास. मग आपलं लवकर येत नाही ना तर ते पाढे रोज लिहिले पाहिजे, म्हणजे ते पाठवून नाही. 13 नंबर 161/45. 161/45. 14 17/30. 14 17/30 आणि 15 9/2. 9/2. स्पीड होना तो पहाड़े लिखने पड़ेंगे. नवीन 763 होता का दर्या? असा नवीन 763. छेद घेतली तू, छेद सोडतोय तू. किती घेतलं? 12×7=84. 9 सक 54 आणि खाली छेदांचा गुणाकार कोण करील? नवीन 763. आला का? अकरा नंबर 7/24. 12 10/21. 13 161/45. 14 17/30. यान पहिले उत्तरली घेतले. नंतर रिस्क नको. केने अडी अरे केने अडी बस. चल इकडे. उद्यापासून दोघं येतच पाहिजे. झालं 24×10 240 बरोबर. 12 100 किती आहे? 12 आहे ना? 21 नम 189. ओके खाली 9×10 बरोबर. वजाबाकी कर ना, मग बाजून घ्यायचं, वजाबाकी करून घ्यायची. पण आपण किती आली वजाबाकी? हा या दोघांची वजाबाकी किती आली? 240 वजा 189 कर. 10 करण्यात आल्या. 51 लिहू. 51 छेद त्याच्या खाली 51/90 भाग जाईन 3 ने. चला लक्ष द्या सर्वांनी वरती. 3×1=3. 3×3=9. चाले वरती झाला त्या टाइम. आता 3×1=3. 3×3=9. 5×3 वजा 8×1 आणि 8×3 15 तून 8 गेले छेद 24. हे झालं पहिलं.
पुढे 3 त्रिक 9, 3 चौक 12 आला. वरती पाय 4 साधे वजा 6 त्रिक आणि 3 साधे 10/21 हे झालं दुसरं. 24 नम वजा 11 पाचे 9 पाचे 216 मधून 55 गेले 100 छेद 6 7 8 काही जात नाही. 6 7 8 3च्या पाळीत येत नाही ना मग नाहीच जात. इकडे 24 10 वजा 21 नाम 9 10 240 मधून 189 गेले 51 छेद 90 3 17 51 3 30 90 1 2 1 2 1 1 काय काय उरलं 10/2 वजा 1/2 10 दुनी 20 मधून 2 गेले छेद 9 छेद समान होता का? हा करू शकत होते ठीक आहे. झालं देऊ पुढच्या गणित. आता तुम्हाला जेवढा टाइम दिला ना तेवढ्या टाइमात जर तुमचं झालं तर ठीक, नाही तर मी ते सांगतोय तेवढ्या टाइमात झालं तर ठीक, नाही तर मग इथे पाहून घ्यायचं. समजलं का? जमतंय आता पुढचे 5 गणित पुसू. नेक्स्ट गणित क्रमांक 16. उद्याचा टॉपिक अपूर्णांकांचा गुणाकार. मिक्सचर घेऊ मजा येते. अपूर्णांकांची बेरीज अपूर्णांकांची वजाबाकी मिक्सचर हो जसं जमलं. उद्या लेक्चर आहे बरं का. टाइम काय सकाळचा पेपरचा 8 ते 7:30 ला घ्यायचे ना. बर पोलीसचा राहतो ना उद्या. हा चला ठीक आहे. सगळ्यांनी पेपर द्यायचा. घ्यायचं ना उद्या लेक्चर.
2 ने भागल्या, 2×6 0 जसाच तसा, 0 घे ना खाली, 0 मग तिथे बिलीलाच चालेल. भागाकार मध्ये प्रॉब्लेम आहे का? उलटा का करतोय? इकडनं इकडे जायचंय पहिले, तू इकडने असं जातोय. 13 चौक 52 पहिले आला पाहिजे है ना. लिहू आता 16 आहे ते 26 लिहिलं तू ना. 16 छेद 117. हा झालं, तेच उत्तर आहे. उलटा करतोय तू. दे भाग 13 1 13 इथं 13 1 13 खोड ते 13, 13 चौक 52. समजला? 1 0 गेला, 1 0 गेला. शाबास. 5 1 5 खाली, शाबास. 10 खोड. हा आता काय काय झालं गणित, ते गणित तिकडे लिहून घे. 4/1 वजा 1/2. चल सोडा होता कसा जाशील. हा 4 दुनी 8 वजा 1 1 1 खाली, 1 1 1 न बे 1 लिहू थोडी. 4 दुनी 8 लिहिला ना. आता हा 1 1 1 1 लिहू इथं 0 च्या ठिकाणी 1. हा आणि हा 2 1 2 2 लिहू. 8तून 1 गेला, लिहू 7 छेद झालं उत्तर. प्रॅक्टिसच्या वहीत उद्या दिसलं पाहिजे. प्रॅक्टिसच्या वहीत उद्या गणित दिसले पाहिजे. चालेल वरती पाय झाला टाईप, वरती पाय. 11 आता पहा काही काही लोक ना असे जाहीर आले म्हणजे त्यांचे डोळे काम करताना एक तर ते चकाने मग अबे मी नेहमी असंच सोडवलं आहे. 11 सक वजा 7 सकम 11 7 24 छेद वजा बाकी. जमलं सगळ्यांचं? पुढे पाय रे. 13 चौक वजा 9 चौक 13 काय पाठ करणे पडते, नाही करले तर 250 लग जाऊ. तुम्हाला वाटत आहे ना सर कस काय 13 चौक बरोबर 52 लिह घेत आहे, 9 चौक 36 आणि बाकीचे बी 13 कस काय 117 लिहित आहे. जादू थोडी आहे ती. पाढे पाठ करणे पडते. आपले पाढे कितपर्यंत झाले? 2 चे पाढेपर्यंत अजून. म्हणून रोज प्रत्येक पाढे 5-5 वेळा लिहायचे. जर वयाचा असेल तर, नाही वयाचा असेल तर काही लिहायचे नाही. 52 मधून 36 गेले छेद झाल. 13 1 13 चौक 1 0 गेला, 1 0 गेला. 5 1 5 दुनी झालं गणित तयार. 4/1 वजा 1/2 चालेल. 4 दुनी वजा 1 1 खाली 2 1 8तून 1 गेला छेद झालं. तुमचं बी असंच होतंय आणि बाकीचे पोर म्हणजे माझ्यापेक्षा बी फास्ट सोडवताय तिथं. का बरं? पाढे पाठ झाले, रोज पेन हातात आहे, रोज रेग्युलर अभ्यास आहे. फक्त काही काही जे बधीर आहेत तेच राहिले. आता 50 1 50 दुनी 1 0 गेला, 1 0 गेला. 2 दुनी 2 पंचे हा काय काय झालं रे? 2/1 वजा 2 5/2. आता तोंडी सोडव रे. 2 दुनी 5 1 उलट झालं रे. 4 वजा 5 छेद बोल. आता 4तून 5 जातील का? मायनस छेद -1/2 उत्तर आलं पाहिजे. -1/2 हे बाय रे. -1/2 असं उत्तर आलं पाहिजे. समजतंय का? हा मायनस एकाच्या पुढे जरी राहिला तरी बी -1/2 म्हटलं जातं. हा मध्ये बी राहिला तरी -1/2च म्हटलं जातं. तो 2च्या खाली बी असला तरी बी -1/2च म्हटलं जातं. उत्तर मायनस मध्ये बरं का, कारण 4 मधून 5 जात नाही म्हणून मायनस मध्ये उत्तर येते.
आलं का? प्लस मध्ये कोणी लिहिलं नाही ना, उलट करून 5 4 गेला 1, 1/2, 1/2 तर बरोबर आहे, पण तो कसा आहे मायनस मध्ये. आता एवढं समजलं पाहिजे. मी परत एकदा एकदम स्वच्छ भाषेत शुद्ध भाषेत सांगतो की हे गणित लिहिलंय ना भाऊ, तर 1 नंबर 2 नंबर, 1 नंबरचा अंक 2 नंबरचा अंक, 1 नंबरच्या अंकाने 2 नंबरच्या अंकाच्या खालच्या घराला गुणाकार करायचा आहे. म्हणजे असं पाय बाणबे मारलाय आणि मग हे म्हणजे मोठा पुढे येईल आणि लहान मागे जाईल. समजलं? चाल शेवटचं 2 8 2 पंचे 8 पंचे 6 छेद 3 छेद. चला ओके. कोणाला काही प्रॉब्लेम? शेवटचे 5 गणित पुसू. आजचे शेवटचे 5 गणित. लेक्चर किती वाजता चालू झालं रे? 9 वाजता. किती वाजले रे? 10:30. उद्या बी लेक्चर किती चालू येईल? नाही रे, तुमचा पेपर आहे ना. पाहू मी पेपरच्या याच्यानुसार करू. 21 22 23 24 25